पाहत आहात हिंदवी न्यूज। धनगर समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आज मोठी ताकद लाभली आहे। मल्हार योद्धा रामनाथ मंडलिक यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह धनगर संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत छत्रपती संभाजीनगरहून जालन्याच्या दिशेने प्रस्थान केले। यावेळी कार्यकर्त्यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला। जय मल्हार, धनगर समाज एक दिलाने अशा घोषणांनी वातावरण भारून गेलं होतं। जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून एक गोष्ट प्रकाशाने जाणवली। धनगर समाजाच्या न्यायाच्या लढ्याला आता थांबवणं कुणाच्या शक्तीला शक्य नाही। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, ठाम आवाज आणि जनतेचा प्रचंड उत्साह या सगळ्यांमुळे आजचा दिवस आंदोलनाचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला जाईल यात शंका नाही। हिंदवी न्यूज साठी मनीष शेळके आणि अक्षय ढोले सह यांचा रिपोर्ट। नमस्कार, आपण आलेलो आहोत या चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकापाशी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आदरणीय जे मल्हार योद्धे आहेत दीपक भाऊ बोराडे यांनी जे 7 ते 8 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला ST आरक्षण लागू असताना त्याची अंमलबजावणी का होत नाही या दृष्टिकोनातून त्यांनी जे उपोषण केलेलं आहे, त्यांच्या उपोषणासाठी पाठिंबा देण्याकरिता या ठिकाणी चिकलठाणा सर्कल असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अतिशय महत्त्वाचे कार्यकर्तेच नव्हे तर पदाधिकारी सुद्धा यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत। आपल्या समेत आहेत आदरणीय रामनाथजी मंडलिक साहेब। आपण यांच्याकडे जाणून घ्या। साहेब, आपण ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री आम्हाला पद द्यावं किंवा आम्हाला राज्य शासनकर्ता बनावं, त्यानंतर आम्ही आपलं ST आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं देवाभाऊ अर्थात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं होतं। या संदर्भात आपण काय सांगू शकता? जय मल्हार। आपण केलेला विषय जो आहे तो योग्य आहे, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये बारामतीमध्ये आवाहन केलं होतं की धनगर समाजाने आम्हाला सत्तेत बसावं, आम्ही पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण लागू करू। परंतु देवाभाऊंनी धनगर समाजाचा हा गोड बोलून केसाळा गळा कापलेला आहे। यांनी समाजाला पूर्णपणे धोका दिला आणि आज जे जालन्यामध्ये दीपक बोराडेचे उपोषण करताय 8 दिवसापासून, तर त्यांची प्रकृती चिंताजनक बनलेली असताना हे सरकार एका समूहाला एक न्याय आणि दुसऱ्या समूहाला वेगळा न्याय देत आहे। आजपर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी तिथपर्यंत जाऊन चर्चा केली नाही, सहानुभूती दाखवलेली नाही। याचा अर्थ धनगर समाजाला हे वेड्यात काढलं आणि धनगर समाज काहीच करू शकत नाही ही त्यांची झालेली भावना झाली सरकारची। परंतु हे जे सरकार आहे फडणवीस सरकार, यांना माहिती नाही, कारण आम्ही जे होतं आमचे जे पूर्वज होते, आमच्या पूर्वजांना युद्ध भूमीवर लढणं, संघर्ष करणं हे काही नवीन नाही आणि आम्ही त्यांच्या रक्त आमच्या अंगात आहे। आज जो मोर्चा आहे हा इशारा मोर्चा आहे। इशारा मोर्चामधून आम्ही तोच त्यांना इशारा देतोय आम्ही, जर तुम्ही ताळीवर नाही आलात तर धनगर समाज काय असतो, तो काय करू शकतो, लढाऊ आहे तो क्षत्रिय समाज आहे, यांना आम्ही पळती भुई कमी करू थोडी पडेल यांना, ज्यांना आम्ही कुठं फिरू देणार नाही, यांची गाडी फिरू देणार नाही। आणि ह्या सरकारने धनगर समाजाला हलक्यात घेऊ नये आणि तुम्ही दिलेला शब्द जो आहे, आज जे तुमच्या फडणवीसवरची टीका होती, ह्या टीकाला पूर्णविराम द्यायचा असेल, यांनी आमचं जे ST आरक्षण जे आहे याची फक्त अंमलबजावणी करणं आहे, अंमलबजावणी करावी। आणि धनगर समाज हा यांनी आम्हाला न्याय दिला तर आमच्या घरात जसं आम्ही अहिल्यादेवी होळकरांचा आमच्या महापुरुषाचा फोटो लावतो, त्यांचा फोटो आमच्या घरात असेल, प्रत्येक समाज घरात असेल। त्यामुळे यांनी आता विलंब न लावता, आमचा अंत न बघता यांनी लवकरात लवकर ही आमचं आरक्षणाची अंमलबजावणी करावी। तसेच आपल्या समेत आहेत आदरणीय रिटे साहेब, यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या। रिटे साहेब, आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असेल किंवा पंतप्रधानच्या नंतर जो आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपण त्याला ओळखतो, असे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की कॅबिनेटमध्ये आम्हाला बसवा, आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू। या संदर्भात आपण काय सांगणार? बरोबर आहे। खूप वर्षापासूनची जी आमची लढाई आहे ती आमची संविधानिक आहे। संविधानिक लढाई असताना आम्हाला जसं शरद पवार साहेबांनी जे मागं जे प्रस्थापित होते त्यांनी आम्हाला जसं भुलवलं, तसं देवेंद्र फडणवीस सत्तेचे बाहेर होते, त्यांना वाटलं समाज आले भोळा आहे, शेवटी भोळ्याचा डाग आमच्या माथीला लागलाच आहे। मग त्यांनी काय केलं, आम्हाला 2014ला आमचं बारामतीमध्ये उपोषण होतं। उपोषण असताना तिथे येऊन आम्हाला सांगितलं की बाबा सत्तेमध्ये बसवा, याचा अभ्यास मला झाला आहे, गाडी भरपूर आहे आमच्याकडे। पण जसे ते गाडीत बसले, सत्तेत आले,
तशी ते धनगर समाजाच्या पुराव्याला त्याची गाडी कुठं नेऊन लावली माहीत नाही. ती गाडी मागं केली आणि आम्हाला कॅबिनेटची गाडी पुढं आणली, आम्हाला विधान परिषदेची गाडी पुढं आणली, आम्हाला काय विद्यापीठाला नाव दिलं, आमच्या समाजाला तेवढ्याच गाडीवर थांबवलं. त्याच्यानंतर आमच्या लेकरा बाळाला STचं सर्टिफिकेट यांनी काही दिलं नाही. हे म्हटलं तर आमचा अभ्यास झाला. मग नेमकं ते सत्तेत आल्यावर अभ्यास विसरून गेले काय? हे प्रश्न आमचा देवेंद्र फडणवीसला आहे की तुम्ही विसरले काय? आपल्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिकरित्या आपल्याला आरक्षण दिलेलं आहे 36 नंबर पानावर, तर त्या संदर्भात आपण काय सांगणार? आम्हाला संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36व्या क्रमांकावर आरक्षण दिलेलं आहे. आम्ही शेड्यूल ट्राईबमध्ये मोडतो. जर त्यांना घटना कळत नसेल त्यांनी घटना वाचा, नाहीतर नसेल त्यांना वाचता येत तर आम्ही तिथं येऊन आमच्या अभ्यासात घेऊन समजून सांगू आणि त्यांना दाखवू की काय. येळकोट येळकोट. आपण बघत होता हिंदवी न्यूज चॅनल. मी मनीष शेळके समेत अक्षय डोले.